मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय। उद्धव ठाकरे भेटले नाहीत तर इथेच ठिय्या करणार अशी भूमिका मराठा समाजाने केली आहे। उद्या शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मराठा आंदोलकांनी दिला आहे। राज्यात मराठ्यांचं कुठेच आंदोलन सुरू नाहीये। मातोश्रीवर कोण गेलं हे माहित नाही, मात्र दरेकरांचं अभियान असू शकतं असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय। ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। ठाकरेंनी तात्काळ आंदोलकांना भेटावं असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत। अजित पवार वेषांतर करून दिल्लीत यायचे तेव्हा त्यांना कोणी रोखलं का नाही असा सवाल उपस्थित केलाय। अजितदादांना पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनावट कागदपत्र बनवली आहेत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय। ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत, त्यामुळे या सगळ्यांची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे। अजित पवार चोरून अमित शहांना का भेटायचे, त्यांनी महाराष्ट्राची बेईमानी केली असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केलाय। उद्या जर एखाद्या दहशतवादी नाव बदलून आला तर त्याला काय कराल असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारलाय। या प्रकरणी दिल्ली आणि मुंबई विमानतळ प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा सुळेंनी केली आहे। एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीला जायचे, ते मौलानाच्या वेशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय। एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत तेव्हा ते मौलवीच्या वेशामध्ये गेलेले आहेत असं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणं चांगलं वर्तन नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। तुम्हाला दाढी येत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दाढीवर टीका करणं सोडून द्या असा टोला सुद्धा गुलाबराव पाटलांनी लगावलाय। वेषांतरावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला मंत्री दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय। राऊत काहीही बोलतात, काहीतरी विधान करायचं आणि लोकांची दिशाभूल करायची हे त्यांचं काम आहे अशी थेट टीका केसरकरांनी केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील आमदारांच्या अपात्रते प्रकरणी येत्या 7 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत माहिती दिली आहे। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन आता नियमित राहणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी हा निकाल दिलाय। आम्हाला लाडकी बहीण, लाडका भाऊ तसंच लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री हवा असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। आमदार झाल्यावर गरज सरो वैद्य मरो असं वागणारी माणसं नकोत असं सुद्धा त्यावेळेस त्यांनी म्हटलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेनड्राईव्ह बॉम्ब पडतायत, अशातच विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करणार असल्याचा थेट इशाराच दिलाय। चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्याजवळ असलेल्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत असं सुद्धा विद्या चव्हाणांनी स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच आक्रमक रणनीती आखण्यात येते। दरम्यान महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजप स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा समोर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। विरोधकांचा संविधानाचा मुद्दा फोल ठरवण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यावरून आशिष शेलार आक्रमक झालेत। भाजपच्या आशिष शेलारांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईतील खराब रस्त्यांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला 1836 कोटी रुपयाच्या कंत्राटाचं बक्षीस देण्यात आलंय असं म्हणत आरपीएस इन्फ्राच्या कंत्राटाविरोधात शेलार आक्रमक झाले आहेत। शेलारांपाठोपाठ आता भाजप नेते मोहित कंबोजही मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून आक्रमक झालेत। गेल्या 5 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे। वर्सोवा कोस्टल रोडचं काम ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप यावेळेस त्यांनी केला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी नवी मुंबईतील पोलीस आयुक्तालयात जाऊन मिलिंद भामरेंची भेट घेतली। यावेळी शर्मिला ठाकरेंनी अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे प्रकरणावर चर्चा केली। या दोन्ही केसेसमध्ये राजकारण न करता आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शर्मिला ठाकरेंनी केली आहे। भाजप नेते नितेश राणे उरणमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळेस त्यांनी ईट का जवाब पत्थर से असं थेट इशाराच दिलाय। यावेळेस ते पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारणार आहेत।
उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे। आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक करण्यात आली आहे। दाऊदला घेऊन पोलिसांची टीम उरणमध्ये येणार आहे। उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही आता समोर आलाय। मृत्यूपूर्वी यशस्वी शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशस्वीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचं दिसतंय। उरण शहर ते उरण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघंही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडून मिळवलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याबाबत चौकशी अहवाल आज सादर केला जाणार आहे। दाखला नियमबाह्य पद्धतीने मिळवल्याचा आरोप केल्यानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले होते। पूजा खेडकरने अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पटियाला कोर्टात अर्ज दाखल केलाय। खेडकर यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। दरम्यान दिल्लीमध्ये अटक होईल या भीतीने गायब असलेल्या पूजा खेडकरला 3 नोटीस देऊन देखील ती पुणे पोलिसांकडे आलेली नाहीये। वारंवार प्रयत्न करूनही तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते कळाशी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरती पूल नसल्यानं नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे दुर्घटना घडल्यावर सरकारला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला। बीड जिल्ह्यातील राडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मागील 1.5 महिन्यापासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवत निषेध केला आहे। पॉज मशीनशिवाय खत विक्री करणं 13 कृषी सेवा केंद्र संचालकांना भोवणार आहे। अमरावती जिल्ह्यातील कंपनी मालकांवर मातीयुक्त खत विकल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता त्यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे। श्रावण महिन्याला तब्बल 71 वर्षांनंतर श्रावणी सोमवारानं सुरुवात होतीये। त्यामुळे शंकराच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होणार आहे। हे लक्षात घेता कपालेश्वर मंदिर देवस्थानाच्या वतीनं श्रावण महिन्यामध्ये मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं ठेवलं जाणार आहे। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये वारंवार पर्यटनासाठी बंदी घातली जाते। त्यामुळे आदेशाविरोधात लोणावळ्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक संघटना या आक्रमक झाल्यात। त्यांनी या आदेशाच्या विरोधामध्ये लोणावळा नगर परिषद तसंच लोणावळा पोलिसांना निवेदन देऊन अन्यायकारक बंदीच्या आदेशाचा निषेध केला आहे। शहापुरामध्ये सरकारी जमिनीवर इमारत उभारणं विकासकाला महागात पडलंय। उच्च न्यायालयानं 5 इमारती तोडण्याचे आदेश देताना 8 कोटी नुकसान भरपाई जमा करावी असे आदेश दिले आहेत। बीडच्या वडवणी तालुक्यातील वंजारवाडी शाळेला गेल्या 10 वर्षापासून इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागतायत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। वंजारवाडी वस्ती शाळेला लवकरच पक्की इमारत बांधून दिली जाणार आहे। नाशिक मुंबई महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झालाय। जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। नाशिकच्या लेखानगरामध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागानं कारवाई केली आहे। घरात अवैधपणे लपवलेला 12 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय। यावेळेस विकी बटाविया याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्ञानधारा मल्टीस्टेट सोसायटीच्या खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्षांसह 15 संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेवीदारांची 66 लाखांची फसवणूक करण्यात आल्यानं पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नालासोपारा स्थानकाजवळ एका तरुणानं रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र नागरिकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्या तरुणाला रुळावरून उचलून पोलिसांच्या स्वाधीन केलंय। त्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये पानकेर या इथे कार्यालयामध्ये तलाठी कायम अनुपस्थित राहत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। यावेळी सरपंचाच्या पतीनं मंडळ अधिकाऱ्यांसमोरच तलाठ्याला शिवीगाळ केलाय। करमाळा तालुक्यातील आदमापुरात संत बाळूमामांच्या पालखीची हलगी वाजवत लेझिम खेळत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये 15 जेसीबीच्या माध्यमातून 5 टन भंडाऱ्याची उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आलं। या मिरवणुकीमध्ये डोक्यावरती कलश घेऊन मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झालंय। प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी
समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। कोल्हापुरात दरवर्षी महापुरामुळे पीक पाण्यामध्ये जात असल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे। गेले 15 दिवस पिकं ही पाण्यामध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको, पण महापुराचा बंदोबस्त करा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये गेले 10 दिवस अतिवृष्टी झाली आहे। वर्धा, वैनगंगा, झरपट या नद्यांनी पात्र सोडल्यानं शेती खरडून निघाली आहे। यामुळे कापूस, सोयाबीन, धान, तूर ही प्रमुख पिकं प्रभावित झाली असून भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेला भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे। सध्या धरणामध्ये 90% पाणीसाठा आहे, त्यामुळे शेकडो गावांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। बदलापूर जवळील बारवी धरण 71% भरलंय, मात्र धरण पूर्ण भरलं नसतानाही या धरणाच्या दरवाजाला गळती लागल्यानं दरवाजामधून पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे धरण भरल्यास विलंब होत असल्याची शक्यता वर्तवली जाते। सिंहगड घाट रस्त्यावरती पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वन व्यवस्थापन समितीच्या वतीनं दरड हटवण्याचं काम सुरू आहे। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मागील 5 दिवसांमध्ये तब्बल 3% पाणी पातळी वाढली आहे। एका आठवड्यापूर्वी जायकवाडी धरणामध्ये फक्त 4% पाणी शिल्लक होतं। सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडत असून पुरातून नाग वस्तीमध्ये येऊ लागलेत। वाळवा तालुक्यातील पर्वतवाडी इथं जनावरांच्या गोठ्यामध्ये नागांचं दर्शन घडल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। काही वेळानं या नागाला निसर्गाच्या सहवासामध्ये सोडण्यात आलंय। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। आता कृष्णा नदीची पाणी पातळी ही 39 फुटांवर स्थिर आहे। सखल भागामध्ये आणि नदीकाठच्या भागामध्ये अजूनही पाणी असून दिवसभरामध्ये पाणी पातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे। एकेकाळी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा आणि ऐतिहासिक असा कळंबा तलाव पावसामुळे ओसंडून वाहू लागलाय। कात्यायनी परिसरातील निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेल्या या तलावाचं हे विहंगम दृश्य पर्यटकांना खुणावत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1246 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय, त्यामुळे भात पिकासह अन्य पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुबार पेरणी करणं शक्य नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं मुठा नदी सुरू असलेला विसर्ग हा थांबवण्यात आलाय। कोल्हापुरामध्ये पूर ओसरायला सुरुवात झाल्यानं गाव सोडून गेलेले नागरिक पुन्हा गावामध्ये परतलेत, मात्र पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं। अजूनही पुराच्या खुणा घरामध्ये पाहिल्यानंतर नागरिकांचे डोळे पाणावलेत। स्वच्छतेचं काम हाती घेऊन संसार पुन्हा पूर्ववत करण्यात कोल्हापूरकर व्यस्त असलेलं पाहायला मिळतंय। कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दापोलीतील किरंबा गावाचा डोंगर खचलाय। रस्त्याला 4 ते 5 फूट खोल भेगा देखील पडल्या, त्यामुळे मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय। तहसीलदारांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत। खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर 19 जुलैपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवणीच्या कामांना वेग आलाय। जिल्ह्यातील 50% रोवणीची कामंही आटपली आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा खरीप पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। शिवाय जून जुलै महिन्यामध्ये खरीपाची पेरणी उरकली आहे। 4,94,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीप पेरणी झाली असून खरीप पिकांचा विमा भरणारी संख्या सुद्धा वाढली आहे। राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं या प्रमुख मागणीसाठी 9 ऑगस्टपासून संप पुकारला गेलाय। राज्यातील 13 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी ओबीसी समाजानं रॅली काढून निदर्शनं केली। मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावामध्ये वाड्यांवर रस्ता नाहीये आणि त्यामुळे एका गर्भवती महिलेला बांबूची झोळी करून थेट पुराच्या पाण्यातून उपचारासाठी दवाखान्यात नेल्याची घटना घडली आहे। त्यामुळे पाड्यांवर रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार आज एमपीएससीच्या फेरपडताळणीला सुरुवात झाली आहे। 2022च्या भरती प्रक्रियेच्या प्रथम यादीतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी सुरू आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे ॲक्शन मोडवर आले।
एका आठवड्यानं श्रावण सुरू होतोय, मात्र मासेमारी बंद झाल्यानं मासे महागलेत। सुरमई तब्बल 1000 रुपये किलोनं मिळतेय, तर पापलेट 1300 रुपये किलोनं मिळतंय। त्यामुळे अस्सल खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे आता मासे स्वस्त होण्यासाठी निदान 15 दिवसांची तरी वाट पाहावी लागणार आहे। कोकणातील पारंपरिक मासेमारी हंगाम अवघ्या 2 दिवसांवर आलाय। त्यामुळे मच्छीमार दर्यावर स्वार होण्यास सज्ज झाले आहेत। नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होण्याआधी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे। यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील 5 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाहीये। त्यामुळे त्यांनी थेट उपोषणाला सुरुवात केली आहे। मात्र त्यांच्या उपोषणाची देखील दखल कोणी घेतलेली नाहीये। छत्रपती संभाजीनगरामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत। कणकवली तालुक्यातील नांदगाव शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 12 गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यानं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। वीज समस्यांबाबत ग्रामस्थांनी आक्रमक होत वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। अखेर 31 ऑगस्टपर्यंत सर्व सेवा सुरळीत होतील असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाट बाजारपेठ तसंच आजूबाजूच्या परिसरामध्ये राज्य मार्गांवरती भले मोठे खड्डे पडलेत। बांधकाम विभागाला जाग आणून देण्यासाठी फोंडा घाटमध्ये उबाठा सेनेच्या वतीनं खड्ड्यात वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर बांधकाम विभागानं खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे।